नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे त्या युद्धाची झळ आपल्या भारताला देखील सहन करावी लागत आहे. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याला देखील त्याची झळ ही सहन करावी लागत आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल टीव्ही वरती किंवा सोशल मीडियावरती, नवी मुंबई पासून ते गडचिरोली, वाशिम, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यामध्ये घरगुती गॅसची टंचाई ही निर्माण झालेली आहे. लोकांना तासनतास रांगेमध्ये उभे राहावे लागत आहेत सिलेंडर घेण्यासाठी. तर दुसरीकडे राज्य सरकार असं म्हणतंय की आपल्याकडे पुरेसा साठा एलपीजीचा उपलब्ध आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच घेरले आहे. उद्धव ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज्य सरकार असं म्हणतात की आपल्याकडे एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, तर लोक तासनतास रांगेमध्ये का उभे आहेत, हा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सर्व गोष्टीमुळे सामान्य जनता होरपळत आहेत. त्यामुळे गॅसच्या किमती पण का वाढतात असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. असे अनेक प्रश्न त्यांनी राज्य सरकारला विचारले. सोबत राज्य सरकारवरती व पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीका देखील त्यांनी केली. तर दुसरीकडे ठाकरे असं पण म्हणाले की विधान परिषद व विधानसभागृह यामध्ये विरोधी पक्षनेते पद का रिक्त आहेत, ती जागा तुम्ही का भरत नाहीयेत, भविष्यामध्ये तुम्ही ती जागा भरणार आहे की नाहीत असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. आता हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल की यावरती राज्य सरकार काय प्रत्युत्तर देतं. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं, आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा. धन्यवाद.